सोडवण्यासाठी आता पुणे महानगरपालिकेनं एक अफलातून असा उपाय देखील शोधलाय। महानगरपालिकेनं तंत्रज्ञानाची मदत घेऊन कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप बसवण्याचा निर्णय घेतला। मात्र या निर्णयावरती आता टीका देखील होऊ लागली आहे। पुणेकरांचं महानगरपालिकेच्या या निर्णयावरती नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। भटक्या कुत्र्यांना डांबून पाहिलं, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करून झाली आणि आता भटक्या कुत्र्यांमध्ये मायक्रोचिप बसवण्याचा निर्णय पुणे महापालिकेनं घेतला। काही दिवसांपूर्वी पुण्याच्या वडगाव शेरीत खेळत असलेल्या एका 2.5 वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात ती जखमी झाली। याच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता पुणे महापालिकेनं या कुत्र्यांमध्ये एक मायक्रोचिप बसवण्याचा निर्णय घेतलाय। जोपर्यंत तुम्ही ट्रॅक करत नाही, इट इज नॉट पॉसिबल टू काइंड ऑफ डू ऑल दिस ट्रीटमेंट्स। म्हणून हा आपण एक मायक्रोचिपचा आपण जो सहारा घेतो त्याच्या माध्यमातून काय आपलं करता येईल की हे डॉग जे आहे, म्हणजे कुठल्या डॉगमध्ये ट्रीटमेंट झालेला आहे, कोणाला रेबीजचा टीका दिलेला आहे, कोणाला स्टरलाइज केलेला आहे किंवा बाकी जे काही आपल्याला करता येते, खूप सारे उपक्रम डॉगसाठी आम्ही करतो आहे। तर आता एक 6 डॉग्समध्ये आम्ही सुरू केला पायलट म्हणून आणि ते सक्सेस झालेलं आहे। पुन्हा येणाऱ्या काही महिन्यात आम्ही 60,000 डॉग्सवर हे करणार आहोत मायक्रोचिपचा ट्रीटमेंट। इट्स व्हेरी स्मॉल, लाईक राईस सारखे एक छोटासा चिप आहे, त्याच्यामुळे काही नुकसान पण नाही। केंद्र सरकारचा रेबीज मुक्त भारत करण्याचा कल आहे। या मायक्रोचिपमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटणार असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। 2023 मध्ये पुणे महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली होती। 2023च्या गणनेनुसार पुणे शहरात 1,79,940 कुत्रे होते। महापालिकेत 34 गावं समाविष्ट झाल्यानं या गावातील श्वानांची त्यात भर पडली। पुण्यातील भटक्या कुत्र्यांची एकूण संख्या 2.5 लाखांच्या घरात आहे। या सगळ्या कुत्र्यांना मायक्रोचिप बसवण्याचं कंत्राट 2 खासगी कंपन्यांना देण्यात आलंय। दीपा बजाज आणि युनिव्हर्सल संस्थेला हे कंत्राट देण्यात आलंय। या भटक्या कुत्र्यांना बसवण्यात येणाऱ्या मायक्रोचिपच्या एका किटसाठी 1,600 रुपये खर्च येणार आहे। त्यानुसार या प्रोजेक्टसाठी 5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। आता ही मायक्रोचिप नेमकं कसं काम करणार? या चिप कुत्र्यांच्या खांद्यावर इंजेक्शनद्वारे टोचल्या जाणार आहे। चिपमध्ये RFID तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार। या मायक्रोचिपला 15 अंकी क्रमांक असेल। स्कॅनरच्या सहाय्यानं कुत्र्यासंबंधीची माहिती मिळवता येईल। सुरुवातीला 600 कुत्र्यांना ही मायक्रोचिप लावण्याचं नियोजन आहे। मात्र काही तक्रारदारांनी महापालिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे। काही दिवसांपूर्वी तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती। देवकृपेने आज ती व्यवस्थित आहे, परंतु महानगरपालिकेला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या भटक्या कुत्र्यांची सोय करावी, जेणेकरून आज जी परिस्थिती माझ्या चिमुकलीवर आली आहे ती कोणाच्याही येऊ नये। हा सगळा भ्रष्टाचाराचा प्रकार असून कंत्राटदाराच्या घशात पैसे घालण्याचा घाट असल्याचाही आरोप होत आहे। त्यापेक्षा नसबंदी करण्याचा सल्ला महापालिकेला देण्यात आलाय। महापालिकेने पूर्वी जसं मोकाट जनावर पकडून त्या कोंडवाड्यामध्ये ठेवत होते, तशा पद्धतीची काय एखादा कोंडवाडा म्हणा, एखादी गोशाळा म्हणा किंवा एखादी शाळा म्हणा या भटक्या कुत्र्यासाठी केली पाहिजे। तिथं ही पुणे शहरातली सगळी कुत्री धरून नेऊन तिथं ठेवली पाहिजेत आणि त्यांचं तिथं महापालिकेने संवर्धन करावं, संगोपन करावं। त्याचप्रमाणे ज्या कोणी सामाजिक संस्था आहेत त्या संस्थांनी तिथे जाऊन त्या कुत्र्यांना खाऊ पिऊ घालावं आणि तिथं त्यांचं संगोपन करावं। परंतु पुणे शहरामध्ये हे वाढते हल्ले हे थांबले पाहिजेत। या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहेच, या बाबतीत रोषही आहे। मात्र हा उपाय योग्य ठरेल का? एकीकडे पुणे महानगरपालिकेसमोर अनेक प्रश्न आहे। आरोग्य व्यवस्था कशी आहे हे सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे आणि ते वारंवार आपल्याला दिसतही आहे। मात्र भटक्या कुत्र्यांमध्ये चिप बसवून महापालिका कॉन्ट्रॅक्टरचे खिसे तर भरत नाहीये ना, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। गेल्या काही दिवसांमध्ये डिजिटल अरेस्टच्या घटना वाढत चालल्यात। नाशिक आणि मुंबईमधल्या घटनांमध्ये अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला हे देखील समोर आलं आणि या सगळ्यामुळे आता प्रत्येकानं सायबर साक्षर होण्याची गरज आहे